मनोज यांना 700 रुपयांचं पारितोषिक मिळाले, ते पण घ्या. 700 रुपयांचं. अक्षय यांनी सुद्धा यायचं. अक्षय 500 रुपयांचं पारितोषिक. चला, व्हॉट्स प्रॉब्लेम. अक्षय यांनी 500 रुपये घ्या. योगेश भैर. मनोज 700, अक्षय 500, यश 200. मग अक्षय यांना 500 रुपये आणि मनोज यांना 700 रुपये. चला, जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह करून घ्या. मनोज 700, अक्षय 500, यश 200. बॉल्स आम्ही नवीन पुरवले होते. नो डाऊट, नो डाऊट, नो इश्यू. जो काही असेल तो सॉल्व. थांबा थांबा थांबा. येस, ओके, इट्स ओके. लेट्स प्ले, लेट्स प्ले. 5 4 3 2 1 लेट्स प्ले. साहिल नावाचा गोलंदाज समोर उभा टाकले. अमन नावाचा आयकॉन प्लेयर. यावेळेस मात्र खूप आणि खूप चांगला आपला फटका आपल्या पाण्यासोबत. फाईन लेगला चेंडू मात्र चाललाय. गुलाबी रंग उधळणारा चौकार. अमन यांचा क्वालिटी दर्जाचा चौकार. 4 इस दिस. की चेंडू पडल्यानंतर बाहेर निघणारा चेंडू आपल्याला सर पाहायला मिळतोय. डबल माइंड खेळले की मी प्लेस करू की कव्हरच्या वरून फेकून देऊ असा प्रश्न उभा राहिला अमनच्या मनामध्ये. डबल माइंड कधीही खेळू नका. जर तुम्हाला प्लेस्ट करायचं प्लेस्ट करा. जर तुम्हाला शॉर्ट करायचं शॉर्ट खेळा. मी विनंती करतो खेळाडू कक्षामध्ये जे खेळाडू आहेत त्यांनी विराजमान खेळाडू कक्षाबाहेर कोणी गर्दी करू नका. याच ऑफसाईडला कव्हर आहे. कव्हर नाही नक्कीच त्याचा आवडता फटका आहे. जर नक्कीच यावेळेस एक दशक नक्कीच वसूल केली जाते. एक धावसंख्या ही वसूल केली जाते. चला, समोरच्या कक्षात थोडस बाजूला व्हा. समोरच्या कक्षात थोडासा आवाज कमी करा प्लीज. प्रत्येकदास मिस्टर साहिल टू मिस्टर निवास यांच्या बॅट मधून मात्र कुठलाच तडाखा येत नाही. तडाखा येतोय तो साहिल यांच्या बॉल मधून. क्लीन बोल्ड फर्निचर डिस्ट्रॉयड. यस डीजे. आपण आणि एकंदरीत स्टोरीश 11 हा सामना पाहतोय की निवास नावाचा चांगला प्लेअर मात्र नक्कीच चांगला खेळाडू हा बॅक टू द डगआउट झालेला आहे. धावसंख्या जर पाहिली धावसंख्या फलकावर लागले 5 धावसंख्या ही फलकावर लागले. नवीन फलंदाज मिस्टर वैभव मुकेश पाटील ज्याच्याकडे नक्कीच क्षमता आहे आणि थांबावं लागेल. एकंदरीत पहिले षटक आहे त्यानुसार मात्र खेळ कसा असेल हे पाहणं मनोरंजक असेल. नक्कीच टॅप केलं जाते आणि ड्रम पद्धतीने मात्र एक धावसंख्या वसूल केली जाते. दुसरी धावसंख्या होईल का तर निश्चित गुड कॉर्डिनेशन. 66 फुटाच्या 20.21 मीटरच्या 22 शेराडाच्या या नक्कीच खेळपट्टीवर मात्र सुरेख रनिंग भेटून तो विकेट. गुड कॉन्व्हर्सेशन पाहण्यास मिळतो. काफिला शेरोंका मात्र एन्जॉय करताना आपण पाहू शकता. तर दुसऱ्या बाजूने आई एकविरा परिवार खाडीपाडा आपण पाहू शकता. हॅलो हाय फाय ग्रुप आपण पाहू शकतो त्या एन्जॉयमेंट करताना. एका बाजूने अमन नक्कीच खेळपट्टीवर तैनात आहेत, हजर आहेत. साहिल
नक्कीच क्लास डिलिव्हरी नक्कीच पाहण्यास मिळाली की एक चेंडूच्या मेरिटनुसार खेळणं महत्त्वाचं असतं. एका षटकाची सांगता, एका षटकानंतर धावसंख्या 7 धावसंख्या आणि महत्त्वाचा निवास नावाचा बळी मात्र नक्कीच साहिल यांनी टिपला. साहिल यांचं कौतुक करावं लागेल की साहिल यांची वाटचाल खराडी गावातील एक नक्कीच गुणवान खेळाडू, गुणवान गोलंदाज म्हणून त्यांची वाटचाल सुरू आहे आणि वारंवार ते सिद्ध करतात. त्यांच्याकडे ते सातत्य आहे यात मात्र शंका नाही. एस डी जे जे व्हायचं आहे नक्कीच नवीन गोलंदाज आपण पाहू शकताय. तर आदित्य यावेळेस फलंदाज आपण पाहू शकणार आहोत. फलंदाजाने नक्कीच कुठेतरी एकंदरीत कुठलाही शॉट खेळण्याचा मनसुबा दाखवला नाही, कुठलाच प्रयत्न केला नाहीये. अमोल भोईर यांच्याकडून या मंडळासाठी नक्कीच केपीएल कमिटीसाठी 1000 रुपयांचं आर्थिक सहाय्य प्लीज मेन्शन करा. 2000 रुपये प्लीज योगेशजी भोईर आपण मेन्शन करून ठेवा, नमूद करून ठेवा. अमोल भोईर अन्नपूर्णा यांच्याकडून 2000 रुपयांचं आर्थिक सहाय्य. अकोटापाचा चेंडू आणि चेंडूला मात्र मैदानात तारा नाही. चेंडू मात्र दन 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 करीत सीमारेषा पार जाईल का? तर यस, गुलाबी रंग उधळणारा 4 चौकार सीमारेषा पार. कोकणचाच भाग आहोत, उत्तर कोकण म्हणून गणलं जातं. प्रत्येक दाखवटा चेंडू, चेंडू मात्र दिशा दिल्या इंटू द गॅप. चेंडू दन 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 करून क्वालिटी शॉट सीमारेषा पार. वीरेंद्र सेहवाग, शुभमन गिल कॉपी बुक स्टाईल चौकार 4 एस डी 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 से. प्लेयर मात्र शॉट ऑफ साइड इंटू द गॅप. ओ क्वालिटी दर्जाचा शॉट 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये आदळतोय मात्र 2 धावसंख्या रोखता येणार. यश चिरा काय म्हणाला अमन यांच्या बॅटिंग बद्दल, अमन यांच्या पदतालीत त्याबद्दल? निश्चित स्वरूपात सकाळपासून त्याची आम्ही बॅटिंग पाहतोय. अगदी प्रेमात पडलो त्याच्या बॅटिंगच्या, ज्याप्रमाणे त्याची बॅट बोलू लागले सध्याच्या घडीला. मनगटाची ताकद, तुमचे शरीर कसं आहे हे महत्वाचं नाहीये, तुमच्या मनगटात किती ताकद आहे, तुमच्याकडे असणारा आत्मविश्वास फार महत्वाची गोष्ट आहे सर. माइंडसेट इज ऑल अबाउट माइंडसेट. मनगटापेक्षा माइंडसेट हा खूप महत्वाचा आहे. त्यांचा माइंडसेट खूप स्ट्रॉंग आहे बघा. हा माइंडसेट आहे. नक्कीच यावेळेस मात्र फॅन्सी फटका खेळण्याचा प्रयत्न, आदर्श फटका मारता आला नाहीये. मात्र आदित्य नक्कीच गोलंदाज आपण पाहिलं की आदित्य यांना मात्र हा डॉट चेंडू हाताळण्यात यश मिळालं. धावसंख्या जर पाहिली, धावसंख्या फलकावर 2 षटकानंतर 17 धावा ही फलकावर लागले. निश्चित स्वरूपात पहिल्या षटकात आल्या होत्या 7, दुसऱ्या षटकात आल्या होत्या 10. अगदी दुसऱ्या षटकात काय घडलं? नरेंद्रजी भोईर यांचं या मंचावर नक्कीच आगमन होतंय. त्यांच्या मी केपीएल कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. नरेंद्रजी भोईर नक्कीच धावसंख्या जर पाहिली, धावसंख्या फलकावर लागले 17 धावा या फलकावर लागल्या. तर 2 षटकांची सांगता झाली, 17 धावा या फलकावर लागलेल्या आहेत. सामना आपण पाहतोय. नक्कीच पाहुण्यांच्या माहितीसाठी सांगतो की रियांश फायटर वर्सेस श्रेयश 11 असा आपण सामना पाहतो. श्रेयश 11 संघ 3 सामन्यामध्ये 2 सामन्यामध्ये विजयी, 1 सामन्यामध्ये पराभूत. तर हा 4था सामना ते खेळतात. रियांश 11 संघाची स्थिती काय आहे आणि नक्कीच आता आपल्यापर्यंत थोड्याच वेळात पोहोचेल की 5-4
अगदी सुपर 4 मध्ये कुठला संघ पोहोचेल, अ गटातून ब गटातून, याचा निर्णय मात्र KPL कमिटी आपल्याकडे लवकरात लवकर पोहोचेल. निवास भोईर मैदानात आलेले आहेत, ते माहिती देतात. निवास भोईर यांना हॅट्स ऑफ असेल की क्रिकेटसाठी समर्पण आणि समर्पणाची भावना. काय म्हणाल चिराग की लेजेंडरी प्लेयर आहेत निवास, आणि आपल्या संघासाठी एकंदरीत हा प्रीमियर लीगचा थरार आहे. मात्र एकंदरीत असं वाटतं की 1.5 लाखाची किंवा 2 लाखाची स्पर्धा आपण खेळतोय. निश्चित स्वरूपात ज्यासाठी घेतलेली अफाट मेहनत सर्व मुलांनी, आणि विशेष एकीचं बळ काय असते हे आपल्याला आज ह्या 2 दिवसात समजलंय. अगदी 10 वर्ष पूर्ण होतात या स्पर्धेला. खूप चांगलं आयोजन, सातत्याने अगदी छोटंसं रोपटं ते छोटं रोपटं कधी मोठं झालं हे समजलं नाहीये. नक्कीच मातीने एकी केली तर वीट बनते, विटीने एकी केली तर भिंत बनते, भिंतीने एकी केली तर घर बनते, माणसाने एकी केली तर माणुसकी बनते, आणि KPL नावाचं 10वं पर्व करते. यश चिराग. निश्चित स्वरूपात वळूया मॅचकडे. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. शतरक्षक तिकडे आहे तैनात, घेतलाय कॅच, संपलाय खेळ. इथून विकेट फार महत्वाची होती, ती विकेट इथे परतली गेली. पहिल्याच चेंडूवरती मिळते विकेट. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 17 वरती. 12 चेंडू नंतर 17 तर झाल्या होत्या, परंतु हा चेंडू आपण पाहिला तर कॅच घेतलाय, विकेट गेली आहे. इथून पराग चांगले षटक हाताळण्याचा प्रयत्न निश्चित स्वरूपात करेल. जो प्रणित याने जो झेल घेतला त्यांच्या पिताश्रीकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज झालाय वसंतजी पाटील यांच्या माध्यमातून. मॅचकडे येऊयात. अगदी पहिल्या चेंडूवरती विकेट गेले, त्यानंतरचं स्वरूप काय असेल हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं असेल. नवीन बॅटर मैदानात सेट झालाय मिस्टर सागर. यावेळेला हाफ टाइमला ठेवण्याचा प्रयत्न होता, पंच निश्चित स्वरूपात वाईडचा इशारा देतील. आलाय स्वैर चेंडूच्या माध्यमातून 1 रन मिळते. धावसंख्या 1 च्या मदतीने पुन्हा एकदा सरकली जाईल. धावसंख्या 18 वरती. 18 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. यावेळेला रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु शॉर्ट सिलेक्शन थोडंसं खराब वाटलं सर या चेंडू मागे. काय म्हणतील, हा फटका असं खेळायला पाहिजे होता का? नक्कीच बॅटच्या आणि चेंडूचा मिलाप झाला नाही. चेंडूच्या मेरिटनुसार खेळला. जर गोलंदाज पाहिला तर स्लोवर गतीने नक्कीच एकंदरीत गोलंदाजी करतोय, आणि ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय तो जास्तीचा वेग वापरतो. त्याची बॅकलिफ्ट ही चुकीची आहे. त्याची बॅकलिफ्ट जी आहे ती व्हर्टिकल आहे. नक्कीच त्याची जी आडव्या पद्धतीने मारण्याची पद्धत आहे, उभ्या पद्धतीने तो खेळत नाहीये. आणि जरी गोलंदाज हा नवीन असला तरी त्याच्याकडे ती क्षमता आहे अचूक टप्प्यावर, कारण की त्याने मागच्या सामन्यामध्ये नितीश सारखा महत्वाचा फलंदाज बाद केलाय. तिथून त्याचा कॉन्फिडन्स बूस्ट झालाय. अनिश्चित स्वरूपात वळूया मॅचकडे. 2 चेंडूंचा खेळ झाला. 2 चेंडू नंतर संघाची धावसंख्या स्थिर स्थितीत 18 वरती. इथून मोठं टार्गेट सेट करावं लागेल. समोरच्या संघामध्ये देखील चांगले बॅटर आहेत. आदित्य सारखा एक मोठा बॅटर तो इष्टांच्या मागे राहिलाय. 2 चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडूंचा खेळ झालाय. इथून 1 चेंडू ऍड केला नव्हता, क्षमस्व. 3 चेंडू येणारे बाकी असतील. पुण्याच्या एकदा गोलंदाज सज्ज झालाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. फटका चांगला आहे. खेळाडूच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू जाईल सीमरच्या बाहेर. येतोय षटकार. बिग ब्लास्ट KPL षटकार. टाकतोय कमेंट या चेंडूनंतर. आदर्शांचा क्वालिटी दर्जाचा फटका नक्कीच एक आला, दुसरा मारतील का? मात्र नक्कीच निश्चितच 1 धावसंख्या परिपूर्ण होतील. पहिल्या गावामध्ये जामबारी होता, आता बदल जाम झालाय, कारण की माझ्या गावात बिल्डर आहे. त्या बिल्डरची मी वाट बघतो. तो बिल्डरची वाट बघतो जो खारडी गावात येईल. नक्कीच तो कोण बिल्डर येईल त्या खारडी गावात, नक्कीच त्याची मी वाट बघतो. या काना कोपऱ्या खारडीचा कोण कुठला बिल्डर येतो ना त्याची आम्ही वाट बघतो. यश गाणं तर परत वाजवा. यश चिराग. निश्चित त्यावर देखील चर्चा केली जाईल. अगदी 5 चेंडूंचा खेळ झालाय. एक शेवटचा अंतिम चेंडू, ज्या अंतिम चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न असेल. बॅटरच्या माइंड मध्ये काय चाललंय, मला एक मोठा फटका खेळायचा. माझ्या 12 चेंडू मागे तर 17 होत्या, त्यानंतर या 6 चेंडू माझ्या संघाच्या माध्यमातून धावा नाही आल्यात. या खराब चेंडू होता. अगदी फुलटो चेंडू, नोचा इशारा पण त्यांच्या माध्यमातून जरूर झालाय.
नक्कीच एक रील व्हायरल होतोय जो एकंदरीत उत्तनकर वसईकर आणि त्यांची जी भाषा वापरतोय तुम्ही नक्कीच ती रील बघितली असेल तर आदर्शांना मात्र म्हणावं लागेल एरास फार एरास तुम्ही एरास मात्र असं म्हणावं लागेल की का आणि का रनआउटची संधी तुम्ही दिली आणि एक षटकार मारल्यानंतर मात्र नक्कीच तुम्ही एक सुवर्ण संधी एर्रा रे एर्रा. शेवटचा चेंडू असेल, या शेवटच्या चेंडूवर फील्डच्या चेंडूवर मोठा फटका खेळणं फार महत्त्वाची गोष्ट असेल आपल्या संघासाठी, कारण आतापर्यंत संघाची धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचली गेली आहे. फील्डचा चेंडू कशा पद्धतीने खेळेल हे आपण पाहणार आहोत. गोलंदाज सज्ज झाला पराग, एक षटकार तर जरूर खालाय त्यानंतरचं केलेलं कमबॅक, परंतु हा नो चेंडू आहे. यावेळेला उडवायचा होता चेंडू, गॅपमध्ये जरूर चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला, शतरक्षण चेंडूपर्यंत पोहोचायला चांगलं फील्ड होती. 2 धावा सहजरित्याने कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 28 वरती आणि 29 धाव्याचं टार्गेट असेल. 18 चेंडू 29 धावा. काय म्हणतील सर, कशा पद्धतीने या मॅच कडे पाहता? सामना सोपा नाही, सामना सोपा नाही. 18 चेंडू 29 धावसंख्या सोप्या नाही आहेत. नक्कीच आता आपण दुपारच्या सत्रात आहोत. 18-29 समीकरण माझं कॅल्क्युलेशन सांगते सोपा नाहीये सामना. अगदीच हा सामना जेवढा वाटतो तेवढा सोपा नाहीये. चला नवीन चेंडू पूर्वा मैदानामध्ये. नवीन चेंडू पूर्वा क्रीवा 11 आणि साईराम सज्ज राहायचं आहे. कोण तो बिल्डर डेअरिंग करेल जो खार्डी सफाळ्यापासून 25 किलोमीटर लांबवर नक्कीच कुठला बिल्डर येईल आणि कुठला बिल्डर आमच्या गावात बिल्डिंग बांधेल आम्ही वाट पाहतोय. चला कमिटी मेंबर्स केतन भोईर हर्ष घरत यांनी थोडंसं पुढे यायचं आहे. केतन भोईर हर्ष घरत सचिन भोईर तदनंतर श्रीकांत भोईर किरण भोईर दीपेश भोईर पिंटेश भोईर केतन भोईर रुपेश भोईर योगेश भोईर गणेश भोईर आणि गौतम भोईर यापैकी जे उपस्थित मंडळी असतील त्यांनी समालोचन कक्षाशी संपर्क करायचा आहे. कारण की यस आता अंतिम सत्रामध्ये आपण आलेलो आहोत. 18 चेंडू 29 धावसंख्या. सामना सोपा नाहीये. सामना कुठल्या पद्धतीने चालेल हे पाहणं मनोरंजक असेल. पुढील सामना सज्ज राहा क्रीवा 11 अँड साईराम. गणित मांडणं गरजेचं असेल. कमिटी लक्षात घ्या कारण की कुठल्या संघाला हर्ष घरत रुपेश भोईर लक्षात घ्या कारण की सर्व संघांना ते कॅल्क्युलेशन सांगणं महत्वाचं असेल. साईराम संघ 10 विकेट जिंकला तर क्वालिफाय होईल आणि बॅटिंग जर पहिली आली तर 60+ रन काढायला लागतील आणि कमी रन 20च्या खाली थांबवायला लागेल. क्रिवा 11 बाद होईल का? हां क्रिवा 11 बाद होईल. जर तेवून 60 रन काढले साईराम येऊन तर तेवून 20 रनमध्ये क्रिवा 11ला थांबविलं असं नका बोलू. रन रेट तेच चान्स आहे. क्रीवा 11 आणि साईराम संघ दोन्ही संघांनी लक्षात घ्या तुमचा सामना हा रन रेट जी तुमची नेट रन रेट असेल NRR जी तुमची धावगती असेल त्याच्यावर डिपेंड असेल. क्रीवा 11 साईराम संघ दोन्ही संघाचे गुण समसमान झाल्यात का तर जर साईराम संघ मॅच जिंकला ऐका ना ऐकून घ्या जर यांचे समान होतील मॅच जिंकला पण त्यांना कसं जिंकायचं आहे ते सांगा. साईराम संघ जिंकला तर गुण समान होतील. समान होती मग त्यांना कसं जिंकायचं आहे. 60 रन काढायचे आहेत. कोणाला? साईराम संघाने 60 रन काढले आणि 20 मध्ये थांबवलं तर साईराम संघ डायरेक्ट क्वालिफाय होईल 4 पॉईंटने. सेम गुण होतील. ऐका एक गोष्ट लक्षात घ्या क्रीवा 11 आणि साईराम संघ या सामन्यानंतर आपण बोलूया. क्रीवा 11 संघ आणि साईराम संघ की तुमचा जो धावगती आहे जी रन रेट आहे त्याच्यावर तुमचं भवितव्य अवलंबून आहे. साईराम संघाला मला वाटतं की 60+ धावा कराव्या लागतील आणि समोरच्या संघाला हे कमीत कमी जास्तीत जास्त फरकाने हरवावं लागेल. त्याचे कॅल्क्युलेशन आम्ही तुम्हाला सांगू. बघूयात. अमन 18 चेंडू 29 धावसंख्येचं आव्हान. यावेळी सुद्धा ऑफ साईडला कडक पटका एंड गॅप 1 बाउन्स 2 बाउन्स आदर्श धावतायत मात्र सीमारेषा पार. गुलाबी रंग उधळणारा 4 चौकार.
संपला गेला. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातला आपल्याला पाहायला मिळेल. अगदी विचार केला तर अमनने सगळ्यापासून चांगली बॅटिंग केली होती, चांगली गोलंदाजी केली होती, परंतु ह्या सामन्यामध्ये काय घडतंय, फार महत्वाची मॅच आहे. यावेळेला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटवरती येतोय परंतु सिंगल मेल. आदित्य भोईर एक बेस्ट बॅटर सध्याच्या घडीला विराट कोहली म्हणून ओळखला जाणारा आणि चांगली बॅटिंग देखील तो करतोय. सिंगल उभारला गेला. अगदी षटक संपला गेला. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकात आले होते 10. इथून अजूनपर्यंत येणारे 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये किती येतील तर तुम्हाला आणायचे आहेत. 29चं टार्गेट सेट झालाय. 12 चेंडू आणि 19 धाब्याचं गरज असेल. 12 चेंडू 19 धाब्याची गरज. शुभम मुजिकल ग्रुपकडून प्रत्येक विकेटला 100 रुपये. रमेश यांना कॅश प्राईज लागला गेला. शुभम म्युझिकल ग्रुपकडून 100 रुपयाचा कॅश प्राईज दिला जाईल. ह्या वेळेला पहिला चेंडू उचलून खेळण्याचा प्रयत्न चेंडूपर्यंत पोहोचू निष्णात नाही आहेत. आताही आलाय चौकार. पहिल्या चेंडूवर चौकार घेतला गेलाय. 4च्या मदतीने धावसंख्या फ्लाय होते 14 वरती. मदतीने धावसंख्या 14. हा दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मैदानात सज्ज झालेत गोलंदाज रमेश. एक जुने जाणते, एक लेजंड प्लेअर. यावेळेला पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. जागा बनवली, रूम बनवलं. यावेळेला देखील बॅक टू बॅकचे 2 चेंडू मागे 2 चौकार. काय बॅटिंग चाललंय मैदानात. एका साईडला आदित्य, दुसऱ्या साईडला पाहायला गेलं तर भावेश. जबरदस्त बॅटिंग. काय म्हणतील सर, आतापर्यंत जवळजवळ 4 चौकार आल्यात. 2 चेंडूवर 2 चौकार आल्यात. येणारे जे 4 चेंडू आहेत ते खूप महत्वाचे. आदित्यने एकंदरीत 9 धावसंख्या केल्यात. भावेशांनी सुद्धा 2 चौकार वसूल केले आहेत. आता मात्र नक्कीच रमेश यांना विकेट्स आणि विकेट्स. आता हे जे 4 चेंडू आहेत ना, ह्याच्यात चित्र पलटणार आहे. ह्या 4 चेंडूवर निकाल लागणार आहे. या 4 चेंडू हा खूप महत्वाचा आहे, कारण रमेश यांच्याकडे एक नक्कीच कॅपॅसिटी, आदित्यच्याकडे कॅपॅसिटी. हे 4 चेंडू निर्णायक. ऑफसाईडला नक्कीच एक धावसंख्या वसूल केली जाते. इंटू द गॅप जाते. दुसरी धावसंख्या वसूल होईल का, तर यस, दुसरी धावसंख्या मात्र आरामात वसूल होईल. येणाऱ्या 3 चेंडूत काय करामत होईल. येणारे 3 चेंडू मॅचचा निकाल लावतील. येणारे 3 चेंडू हे निर्णायक आहेत. रमेश भोईर, आमचा आवाज तुमच्या श्रवणेंद्रपर्यंत नक्कीच जात असेल, कारण इथून जर विकेट्स डाऊन होतोय तर नक्कीच थोडंसं कठीण परिस्थिती होऊ शकते, कारण की एक कमबॅक उसळी घेण्याची संधी मिळू शकते. येणारे 3 चेंडू जे आहेत त्याच्यावर माइंडसेट काय आहे रिलायन्स फायटर 11 संघाचा, ह्याच्यावर डिपेंड आहे. माझा अनुभव सांगतो हे येणारे 3 चेंडू खूप आणि खूप महत्वाचे आहेत. बघूयात रमेश भोईर. स्लोवर 1 चेंडू नक्कीच ऑफसाईडला. नक्कीच इंटू द गॅप. येणारे 3 चेंडू महत्वाचे कोणासाठी आहेत, महत्वाचे रिलायन्स 11 स्टार संघासाठी आहेत. रमेश यांना ती करामत दाखवली. नक्की स्लोवर 1 चेंडू हाताळले गेले, मात्र कमबॅक करतोय, सातत्य दाखवतोय. अजूनपर्यंत संधी आहे, अजूनपर्यंत 2 चेंडू आहेत. आता ती संधी दोन्ही चेंडूवर नक्कीच रिलायन्स फायटरने मिळवलंय. आता ती संधी शेष 11 संघाला मिळवतील का हा प्रश्न उभा राहिला, कारण की हे षटक महत्वाचं आहे. हे 3रं षटक महत्वाचं आहेच, मात्र हे षटक ठळक कामगिरीचं षटक आहे. यस चिराग. अनिश्चित स्वरूपात पुढे मॅचकडे पुन्हा एकदा. यावेळेला फॅन्सी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटवरती नाही आलाय. अर्धी जातोय डॉट चेंडू. आता मात्र शेवटचा चेंडू बाकी असेल. संघाची धावसंख्या आतापर्यंत 24 वरती. 7 चेंडू आणि 5 धाव्याची गरज आहे. हा चेंडू फार महत्वाचा आहे, ज्याप्रमाणे सर म्हटले. क्रिवा 11 संघाने नाणेफेक जिंकलंय आणि दे डिसाइड टू बॉल फर्स्ट.
यश इलेव्हन संकट रमेश फुल टॉस चेंडू सेन्सिबल क्रिकेट क्वालिटी क्रिकेट पाहण्यास मिळतंय. आदर्श मात्र नक्कीच 2 धावसंख्या रोखू शकतील का नाही रोखू शकणार. श्रेयस इलेव्हन संघाचा बॉडी लँग्वेज मागच्या सामन्यापासून 2 सामने पराभूत, 2 सामने 3 सामन्यामधून 2 सामने विजयी आणि 1 सामना पराभूत, हा 4था सामना ते खेळतायत. नक्कीच श्रेयस इलेव्हन संघाचं भवितव्य काय होईल याची शंका, यांची नक्कीच काळजी मात्र त्यांचे ओनर श्रीकांत दयाराम भोईर यांना लागलेली दिसते. 6 चेंडू आणि 3 धावा. सामना सोपा आहे का? 6 चेंडू 3 धावा. अजून एकही विकेट घेतला नाही. अजूनपर्यंत एकही विकेट गेला नाहीये. ज्या पद्धतीने बॅटिंग केले ना, ज्या पद्धतीने भावेश आणि आदित्य यांचं कौतुक करेन मी, विशेष कौतुक करेन नक्कीच आदित्य यांचं. का करेन माहितीये का? कारण की त्यांनी एक बाजू लावून धरलंय, त्यांनी धावा जमवण्यात त्याच्यात महत्व नाहीये, त्यांनी समोरच्या फलंदाजाला, मी म्हटलंय की आपला सगळ्यात चांगला मित्र कोण आहे, जो चांगल्या परिस्थितीत हात मिळवतो तो नाहीये, कठीण परिस्थिती हाताला हात धरून राहतो तो खरा मित्र. सुखात उभा राहतो तो नाही, दुःखात उभा राहतो तो आपला मित्र असतो. आणि ते मित्राची भूमिका भावेश यांनी निभावलंय आणि आदित्य यांचा कॉन्फिडन्स त्यांच्या नक्कीच या लेवलला घेऊन चाललाय. आता मात्र सामना थोडासा फ्रंट फुटवर आपल्याला पाहण्यास मिळतोय. तो रियांश फायटर संघ 6 टीमचं समीकरण. नक्कीच आता समीकरण 5-2चं समीकरण. एक सेन्सिबिलिटी, क्रिकेटिंग सेन्स, मी वारंवार तो शब्द वापरतो, क्रिकेटिंग सेन्स हा शब्द. क्रिकेटिंग सेन्स म्हणजे आपल्याला प्रीमियर लीग खेळत असताना किती धावांनी जिंकायचं आहे, कुठल्या संघावर तो जिंकायचं आहे, कुठल्या संघात किती गोलंदाज आहेत, कुठल्या संघात किती फलंदाज आहेत, कुठल्या संघात कुठल्या ओरिजिनल संघाचे फलंदाज, कुठल्या संघात मध्ये ओरिजिनल संघाचे गोलंदाज, त्याची ताकद काय, ऑफसाईडला कोण खेळते, गोलंदाजी कुठल्या बाजूने कोण खेळते, ह्याला म्हणतात प्रीमियर लीग. आणि त्याचं नक्कीच प्रत्यक्षिक केपीएलच्या या खारडी प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहण्यास मिळतं. ये चिराग याही वेळेला आलाय डॉट 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 आलाय. प्रेशर थोडं वाढलं जाईल का? कारण एक एक येणारे डॉट चेंडू फार महत्वाचे असणार आहेत. आता 4 चेंडू आणि 2 धावेची गरज आहे. एखादा येणारा डॉट चेंडू, त्यानंतर येणारे विकेट, प्रेशर हाय, असं देखील चित्र होऊ शकतं, कारण हेच तर क्रिकेट आहे. नक्की 4 चेंडू 2 धावसंख्या हवी असतात. तुमच्याकडे बोनस पॉईंट हा आहे की तुमच्याकडे 4 चेंडू आहेत, 4 चेंडू, आणि हा चेंडू निर्णायक आपण पाहू शकता. तर नक्कीच यावेळेस निर्धाव चेंडू. या सामन्यात काही बाकी आहे का? पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. 3 चेंडूंचा पिक्चर, 3 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. आदर्श मॅन फ्रॉम ओरिजिनली सत्वा देवी क्रिकेट टीम SCCचा ब्रँड आपण पाहू शकता. आदर्शाने जर मॅच जिंकवली, तर 500 रुपयांचा पारितोषिक, 500 रुपयांचा पारितोषिक नक्की श्रीकांत दयाराम भोईर यांच्याकडून. आदर्शाने जर मॅच जिंकवली 5-0. यस चिराग. पैशांचा वर्षाव तर लागणार आहे, कारण त्यांना माहीत आहे ही मॅच किती महत्वाची आहे आणि त्याच्याकडे असणारी गुणवत्ता आज आपल्याला पाहायला मिळेल. कारण आतापर्यंत विचार केला तर 3 चेंडू मागे 2 चेंडूचा डॉट घेतल्यात, अजून येणारे 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 मध्ये करायचे आहेत 2 बाउन्स करण्याचं पडतो. या वेळेला मात्र चेंडू नाही सोडणार. अशा पद्धतीने चेंडूला मैदानात थारा नाही आहे आणि समोर मात्र आदित्य होता. यावेळेला चौकार घेतला गेला. मॅच फिनिश, गेम फिनिश. नक्कीच जी काही गुणतालिका असेल ती आमच्या पुढे सादर केली जाईल. कुठला संघ क्वालिफाय झालाय किंवा काय ह्याचा नक्कीच आम्हाला नक्कीच सादरीकरण करावं लागेल.